उच्चारणी अनंत पापराशी जाती हृदयाशी क्षण मात्रे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी कवयित्री चक्रवर्ती योगांची माऊली साधकांच्या मनवा ज्ञानाधिराज ज्ञानोबागाय या अभंगातून भगवंताच्या नामाचं महिमा प्रतिपादन करतात. महिमा कोणत्याही वस्तूचा सांगितला जातो तो तीन आवश्यकतांनी सांगितला जातो. वस्तूचं कारण, वस्तूचं स्वरूप आणि वस्तूचं फळ. कारणत्व अवच्छेदकाने ही वस्तूचा महिमा सांगितला जातो. स्वरूपत्व अवच्छेदकाने ही वस्तूचा महिमा सांगितला जातो आणि फलत्व अवच्छेदकाने ही वस्तूचा महिमा सांगितला जातो. भगवंताच्या नामाचा फलत्व अवच्छेदकाने अशा प्रकारचा महिमा गायलेला आहे. अर्थात नामाची फलश्रुती या अभंगातून प्रतिपादन केलेली आहे. त्याला आपण फल म्हणतो, त्याला वेदांत शास्त्रामध्ये प्रयोजन म्हणतात. प्रयोजन आणि त्या प्रयोजनाचे दोन प्रकार सांगितलेले आहेत. एक अवांतर प्रयोजन आणि परम प्रयोजन. परम प्रयोजन अशा प्रयोजन म्हणजे पण परम प्रयोजन त्या फलाला म्हणतात की त्या साधनाचं सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं जे फल आहे की ज्या फलाच्या पलीकडे दुसरं काहीच फल नाही. सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं जे फल असत त्या फलाला परम प्रयोजन अशा प्रकारचं म्हणतात. आणि मग त्याच्या अलीकडची जी फल प्राप्त होत असतात त्या फलांना अवांतर प्रयोजन अशा प्रकारचं म्हटलं जातं. परम प्रयोजन हे एकच असतं, अवांतर प्रयोजन अनेक असतात. या अभंगातून परम प्रयोजनाचा नाही, परम प्रयोजन सांगितलं नाही असं नाही, पण या अभंगात नाही. अवांतर प्रयोजनाचा विचार या अभंगातून ज्ञानोबाने केलेला आहे. नामस्मरणाचं खरं परम प्रयोजन आहे मोक्ष प्राप्ती. तेने मुक्तीचारी साधिलेल्या चारही मुक्तीचा लाभ या नामस्मरणाने होतो. मुखीना अति मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची हे नामाचं परम प्रयोजन आहे. पण हे परम प्रयोजन जरी असलं तरी नामस्मरणाने प्राप्त होणारी अवांतर प्रयोजन हे अनंत प्रकारचे आहेत.
होतं नामस्मरणाने. नामस्मरण केल्यानंतर काय मिळतं, काय भेटतं आपल्याला नामस्मरण करून? त्या नामस्मरणाची फलश्रुती अर्थात नामस्मरणाचं अवांतर प्रयोजन ज्ञानोबा अभंगाच्या प्रथम चरणात. अनंत पापराशी जातील दयाशी क्षण मात्रे. या हरी उच्चारणाने अर्थात भगवंताचे जे अनंत नाम आहे या अनंत नामापैकी हरी हे नाम आहे. आणि हे हरी हे जे नाम आहे या हरी नामाला आपल्या संप्रदायामध्ये फार महत्व आहे. हे नाम अत्यंत महत्वाचं आहे. वेदामध्ये सुद्धा हरी ओम असा उच्चार करूनच म्हणजे ओम या नामाच्या पलीकडचं हे नाम आहे. हरी हे नाम तशी नाम तर अनंत आहे देवाची. आपण सहस्रनामामध्ये 1000 नामाचा उच्चार करतो आणि सहस्रनामामध्ये सुद्धा हे हरिनाम आलेलंच आहे. तुकोबारायांना सुद्धा सद्गुरू पासून
जो मंत्र प्राप्त झाला त्या मंत्रामध्ये सुद्धा हा हरी शब्द आलेला. राम कृष्ण हरी विठ्ठल राम कृष्ण हरी विठ्ठल कृष्ण हरी विठ्ठल केशवा. अर्थात पासून प्राप्त झालेला जो मंत्र त्याही मंत्रामध्ये या हरे नामाचा समावेश आहे. भक्ती क्षेत्रामध्ये परमार्थ क्षेत्रामध्ये परमोच्च ज्यांचा अधिकार आहे असे जे सनकादिक ते सुद्धा या हरी मंत्राचा काय करतात, जप करतात, हरी मंत्राचं अनुसंधान करतात. हरी शरणम हरी शरणम हरी शरणम हरी शरणम. या जगाच्या आधी काळापासून आजपर्यंत या मंत्राचं स्मरण करतात. हरिशरण हरिशरण असा हा मंत्र आहे. अर्थात भगवंताचं हरी हे नाम आहे आणि या नामाचा जर आपण उच्चार केला तर त्या उच्चाराने नामोच्चाराने जी अनेक फळ प्राप्त होतात त्यामध्ये एक फळ या चरणात ज्ञानोबाईंनी सांगितलेलं आहे. काय होतं? हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील दयाशी क्षण मात्री. हरी उच्चारणी अनंत पापराशी क्षण मात्र लयाशी जाते. विठ्ठल विठ्ठल
हरीच्या उच्चाराने, हरी या नामाच्या उच्चाराने आपल्या ठिकाणी असलेले अनंत पापाच्या राशी जरी असल्या त्या सुद्धा एका क्षण मात्रात त्या लयाला जातात. म्हणजे त्या पापाच्या राशी या नष्ट होतात. नष्ट हे सामर्थ्य हरी या नामाचा रे विठ्ठल. हरी या नामाचा अर्थच काय? पाप हरती ती हरी. हरी देवाला का म्हणतात? हरी हे देवाला नाव का आहे हे सांगत असताना तो पापाचं हरण करतो, म्हणजे पाप नष्ट करतो, म्हणून देवाला हरी म्हणतात. मग देव जसं पापाचं क्षरण करतो, पाप नष्ट करतो, तसं त्या देवाचं हरी हे जे नाम आहे का नाही, ते नाम सुद्धा पापाचं क्षरण करतो, पाप नष्ट करतो. देव जसा पाप नष्ट करतो तसं त्याचं नाव सुद्धा काय करतं? पाप नष्ट करतं. पापम हरती इति हरी. तर असा पाप घालवणारा, पाप एका क्षणामध्ये पापाच्या अनंत राशी नष्ट करण्याचं सामर्थ्य या हरीच्या नामामध्ये आहे. कसलंही पाप असू, कितीही मोठे पाप असू द्या आणि कितीही पाप असू द्या, सगळं पाप या नामाने काय होतं? नष्ट. शास्त्रामध्ये महाभारतामध्ये एक श्लोक आलेला आहे. नामनोस्ति यावती शक्ती हे पापदे हरणे हरे हे तावत कर्तुं न शक्नोति पातकं पातकी जनः. नामनोस्ति यावती शक्ती, नामामध्ये जेवढी शक्ती आहे कशाची? पाप निर्हरणे हरे. हरे हे नामनः पाप निर्हरणे यावती शक्ती. हरीच्या नामामध्ये पाप नष्ट करण्याची जेवढी शक्ती आहे, तावत कर्तुं न शक्नोति पातकं पातकी जनः. पातकी तावत पापं कर्तुं न शक्नोति. पापी मनुष्य तेवढं पाप करूच शकत नाही जेवढी शक्ती भगवंताच्या नामामध्ये पाप क्षालन करण्याची आहे. म्हणजे काय? म्हणजे माणसाने कितीही पाप केलं, अनेक प्रकारचं केलं, मोठ्या मोठी पाप केली, तरीही तू तेवढं पापच करू शकत नाही की तेवढं नाम नष्ट करू शकत नाही. नामात एवढी शक्ती आहे की तेवढं पाप अख्ख्या जन्मात मनुष्य करू शकत नाही. अशी पाप नष्ट करण्याची शक्ती या भगवंताच्या नामामध्ये आहे. हरी उच्चारणी अनंत पाप राशी. एक शंका येते, ते पाप किती प्रकारचा आहे वगैरे वगैरे आपल्या चिंतन करायचंय. पण एक मध्ये शंका उद्भवली, आठवली, पाप का बरं नष्ट करायचं? घरात माळा घातल्या, चांगलं चिंतायला पाहिजे. पापाच्या मागे सर्व टाकायचं, पाप नष्ट करायचं. कोणाचा नाश व्हावा असं वाटत चांगले नाही, तो पापाला नाश करायचं ते नाही. पाप नष्टच केलं गेलं पाहिजे. का? त्याचं कारण, जर आपल्या ठिकाणी पाप असेल, ते पाप काय करतं ते सांगतात. पहिली गोष्ट, ते पाप दुःख देतं. पापाचं फळ काय आहे? दुःख आहे. लोक पाप करतात
पाप करायला मजा वाटते, पण त्याचं फल भोगायला नको म्हणतात. लोकांना पुण्याचं फळ हवं असतं, पुण्य करायला नको म्हणतात. पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्यं यच्छन्ति मानवाः. पुण्याचं फल आहे सुख आणि पापाचं फल आहे दुःख. सुखाची इच्छा करतात म्हणजे पुण्याच्या फलाची इच्छा करतात. पुण्यं यच्छन्ति मानवाः, पण पुण्याची इच्छा करत नाही. मग पापस्य फलं यच्छन्ति, पापाचं फल इच्छित नाही, पण पाप करून टिकत नका. पण पाप मात्र माणसं प्रयत्नाने करतात. म्हणजे पापाचं फल आहे दुःख. पाप केलं, आपल्या ठिकाणी जर पाप असेल तर आपल्याला त्याचं फल दुःख हे भोगावं लागेल. दुःख आणि स्वाभाविक प्रत्येक जीवाची इच्छा असते की त्याला असं वाटत असतं की आपल्याला दुःख नको, दुःख नको. कुणालाही विचारा तुम्ही, दुःख आवडतं का? लहान लेकराला विचारा, तरुण माणसाला विचारा, म्हाताऱ्याला विचारा, आडाणी येत्याला विचारा, जो शिकलेला आहे भरपूर त्याला विचारा, तो दुःख आवडतं का? बघा तुम्ही विचार, कुणाला विचारून बघा. भारतातल्याला विचारा, भारताच्या बाहेरच्याला विचारा, कोणालाही विचारा, कोणत्याही क्षेत्रातल्या व्यक्तीला विचारा, त्याला दुःख आवडतं का? नको, नको. दुःख आवडत नाही, दुःख नको. दुःखाची इच्छा कोणी करत नाही, पण दुःख ज्याने होईल अशी कर्म मात्र माणसं करत राहतात. पापाचं फळ आहे दुःख. जोपर्यंत आपल्या ठिकाणी पाप राहील तोपर्यंत आपल्याला दुःख भोगावंच लागणार आहे. वेगवेगळ्या रूपाने, कधी रोगाच्या रूपाने, कधी अपमानाच्या रूपाने, दुसऱ्याचा त्रासाच्या रूपाने. दुसऱ्यावर रागायची गरज नाही. अनेकानुसारे लगे होता आपल्या संचितापासून, आपल्या संचितातलं जे पाप आहे ते पाप आपल्याला दुःख देत असते. पाप हे दुःख देत, एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पापी माणसाला कधीच मोक्ष मिळत नाही, मुक्ती प्राप्त होत. जोपर्यंत पाप त्याच्या ठिकाणी आहे तोपर्यंत मुक्ती नाही. पापियाच्या ठाई नवसे मोक्ष. पापी मनुष्याच्या ठिकाणी मोक्ष कधी नसतो, त्याला मुक्ती कधी नाही. म्हणून तोपर्यंत आपल्याला मोक्ष प्राप्त होत नाही, आपल्याला दुःखच प्राप्त होत असतं या पापामुळं. आणि आणखी एक गोष्ट, आपण परमार्थ करायला लागलो किंवा व्यवहारातलंही संसारातलंही कुठलं एखादं साधन करायला लागलो की आपल्याला त्या फलप्राप्तीच्या आडवं येणारं हे पाप आहे. पाप आपण जेही करतो मग ते संसारातलं करू वा परमार्थातलं साधन करू, ज्या फलासाठी आपण ते साधन करत असतो ते साधन करून सुद्धा फल न मिळू देणार हे पाप असत. पाप हे पाप आडवं येतं.
हिताला आडवं येणारे हे पाप आहे. पाप जोपर्यंत पाप आपल्या ठिकाणी आहे तोपर्यंत आपलं हित होत नाही, तोपर्यंत आपल्याला दुःख भोगावं लागतं, तोपर्यंत आपल्याला मोक्ष मिळत नाही. आपलं अहित करणार हे पाप आहे. म्हणून हे पाप घालवायचे, म्हणून हे पाप घालवायचे. आणि मग आपल्या ठिकाणी जी पाप असतात, अनेक प्रकारची पाप असतात, आणि ती पाप घालवण्यासाठी शास्त्रामध्ये वेगवेगळे साधनही सांगितलेले, त्याला प्रायश्चित्त अशा प्रकारचं म्हणतात. दोषाच्या पापाच्या क्षालनासाठी, निवृत्तीसाठी शास्त्राने जे साधन सांगितलेलं असतं त्याला काय म्हणतात? प्रायश्चित्त. आपल्याकडून एखादं पाप घडलं की ते पाप जावं याच्यासाठी जे करतो त्याचं नाव प्रायश्चित्त. पण प्रायश्चित्त जे शास्त्राने सांगितलेलं असतं काही ठराविक पाप जात, जे आपल्याला माहित असतं. आमका आमका दोष आपल्याकडून घडलाय, आमका आमक पाप केलंय, मग त्या पापाच्या क्षालनासाठी जे शास्त्राने साधन सांगितले ते करावं लागतं. तेवढं केलं तेवढं पाप जातं. पण आपण न कळत किती पाप केलेली असतात जन्मल्यापासून, आणि आपल्या ठिकाणी सुद्धा या जन्मातील पाप असतात असं नाही. अनादी कालापासून या संसारामध्ये आपण अनंत जन्म घेतलेले, त्या अनंत जन्मामध्ये कितीतरी मानव देह आपल्याला प्राप्त झालेले असतात, आणि त्या मानव देहामध्ये किती तरी आपण पाप केलेले असतात. ती सगळी पाप आपल्या संचितात असतात, फल दिल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून ती पाप नष्ट झाली पाहिजेत, पाप. आणि त्या सर्व पापांना नष्ट करणार एकमेव साधन जर कोणतं असेल तर ते आहे भगवंताचं नामस्मरण. आणि त्यातली त्या भगवंताची जी अनेक नावे आहेत त्याच्यामध्ये हरी हे नाम, हरी या नामाच्या उच्चाराने पापाच्या राशी नष्ट होतात. पापाच्या राशी, पाप जे आहे ते अनेक प्रकारचं आहे. आपल्याकडून जे पाप होतं मागच्या आपण कीर्तनामध्ये सांगितले पाप कशामुळे घडतं ते. विहितस्य अनुष्ठाना, जे आपल्याला विहित आहे तेच अनुष्ठान जर आपण केलं नाही तरी पाप घडतं. जे निषिद्ध आहे त्याचं सेवन केलं की आपल्याकडून पाप घडतं. निग्रहाचेंद्रियाण, इंद्रियाचा आपण निग्रह केला नाही, इंद्रिय मोकार सोडले की आपल्याकडून पाप घडतं. असे पाप आपल्याकडून अनेक प्रकारानं घडत असतात. मनुस्मृतीमध्ये पापाचे मुख्य 3 प्रकार सांगितलेले आहेत. त्यात पुन्हा त्यांनी 10 प्रकार केले. श्लोक आठवला, श्लोक मी पहिल्यावर पाठ केलं, कोणाला आठवला तू सांगतो. आता सुसरा आठवत नाही तर ते प्रकार सांगून जातो. एक पहिला प्रकार आहे मानसिक पाप, दुसरा प्रकार आहे वाचिक पाप, आणि तिसरा प्रकार आहे शारीरिक पाप. बघा ऐका, ही 10 प्रकारची पाप आहे. आपल्याकडून जीवन जगत असताना जी पाप घडतात त्या पापाचे 10 प्रकार आहेत. मुख्य 3 प्रकार, या 3 प्रकारात पुन्हा 10 प्रकार वर पडतात. कसे ते सांगतो तुम्हाला. एक मनाने पाप होत, दुसरं वाणीने पाप होत, आणि तिसरं शरीराकडून पाप घडतं. त्याला मानसिक, वाचिक आणि शारीरिक पाप म्हणतो. मानसिक पाप जे आहे ते 3 प्रकारचं आहे. वाचिक पाप जे आहे
ते 4 प्रकारचं आहे. किती झाले? आणि शारीरिक पाप जे आहे ते 3 प्रकारचं आहे. आता हे 10 प्रकार झाले. म्हणजे मानसिक पापामध्ये 3 प्रकार, वाचिक पापामध्ये 4 प्रकार आणि शारीरिक पापामध्ये 3 प्रकार. आता एका पापाचं चिंतन करता श्लोक आठवलं तर सांगत. मानसिक पाप सांगत असताना परद्रव्येष्वभिध्यानम् मनसा निष्ठचिन्तनम् निवेशस्य मानसम त्रिविधम कर्म मानसम असे हे मानसिक 3 पाप आहे. परद्रव्येष्वभिध्यानम्, परद्रव्याविषयीची अभिलाषा मनामध्ये धरणं. परद्रव्य आणि परस्त्री यांच्याविषयी अभिलाषा मनामध्ये असणं हे मानसिक पापातलं पहिलं पाप आहे. दुसऱ्याचं जे द्रव्य आहे, जी वस्तू दुसऱ्याची आहे त्या वस्तूची अपेक्षा करायची. जी वस्तू आपल्या हक्काची नाही, जी वस्तू आपल्या मालकीची नाही, त्या वस्तूची अपेक्षा मनामध्ये कधी धरायची नाही. जी अपेक्षा जर धरली ते मानसिक पाप आहे. मनसा अनभिष्ट चिंतनम, मनाने दुसऱ्याचं अनिष्ट व्हावं, मनसानिष्ट चिंतन असे. तर दुसऱ्याचं अनिष्ट व्हावं, दुसऱ्याचं वाईट व्हावं, त्याचं असं वेगळं व्हावं, हनष्ट व्हावा असं मनामध्ये येणं हे मानसिक पाप आहे. आता आपण नामस्मरण करत असलो, साधना करत असलो आणि दुसऱ्याविषयी वाईट चिंतित असलो, आपली साधना नष्ट होते. दुसऱ्याविषयी नाही चांगलं चिंतन करता आलं, कमीत कमी वाईट तरी चिंतन करू नये. मनसानिष्ठ चिंतनम. तिसरं मानसिक पाप आहे नास्तिकपणा. नास्तिकपणा, मनामध्ये शास्त्राविषयी श्रद्धा नसणं, गुरुविषयी श्रद्धा नसणं, देव आहे याविषयी श्रद्धा नसणं, देवाविषयी अस्तित्व भाव नसणं, हे मानसिक तिसरं पाप आहे. किती पाप झाले? 3 पाप झाले. आता वाणीकडून घडणारे 4 पाप आहे. पारुष्यमंतंचैव वैशून्यं चापि सर्वशः असंबद्धकलापश्च वाङ्मयं स्यात् चतुर्विधम्. असं हे वाणीकडून घडणारी ही 4 पाप आहे. कोणते कोणते? पारुष्यम. पारुष्यम म्हणजे कठोर बोलणं. कसं बोलणं? असा बोलला की समोरच्याच्या हृदयामध्ये अशी जर काही बाण घातला असं ते शब्द असतात. कठोर पारुष्य अशा प्रकारचं म्हणतात. आणि अनृतम जैव, अनृतम म्हणजे खोटं बोलणं. खोटं बोलणं हे पाप आहे, हे वाचिक पाप आहे. आणि पैशून्यम, पैशून्यम म्हणजे चहाडी लावणं. त्याच्याजवळ ऐकायचं असं म्हणत, असं म्हणतात कोणती देऊन सांगायचं. याला पैशून्यम म्हणतात. चहाडी, चहाडी करणं. आणि असंबद्धपरापश्च, आणि एखाद्याविषयी असंबद्ध अशा प्रकारचं म्हणजे जे त्याच्या ठिकाणी नाही असे त्याच्यावर आरोप लावून सांगणं, त्याची निंदा करणं, त्याच्यावर आरोप लावणं, असं जर आपण वाणी
वाणीनं बोललो हे वाणीनं घडणार चौथं पाप. म्हणून वाणीनं कठोर बोलू नये, खोट बोलू नये, कठोर बोलू नये. कसं बोलावं? सत्यम बोला, प्रियम बोला. सत्य बोलावं, प्रिय बोलावं. बोलावं कसं? वाचिक तप सांगत असताना भगवान सांगतात अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रिय हितंचय. अनुद्वेगकरं वाक्यं असं बोलावं की आपण बोलल्यानंतर त्या शब्दांनी त्या वाक्याने कोणालाही उद्वेग होणार नाही, कोणालाही वाईट वाटणार नाही, कोणालाही ते टोचणार नाही, असं उद्वेग निर्माण न करणार. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यम. पुन्हा ते कसं असावं? सत्य असावं. सत्य बोलणं हे फार मोठं तप आहे. ज्ञानोबा म्हणतात माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुल कल्प त्या फळाचे महादीप पातले प्रभू. ज्ञानोबाकडून हा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ मुखातून जो बाहेर आला हे कशामुळे, कशाचं फळ आहे? ज्ञानोबा म्हणतात की मी अनेक जन्मात नाही अनेक कल्पात तपश्चर्या केली. आणि ती कशाची तपश्चर्या केली? खरं बोलण्याची. खरं बोलावं माणसाने, खरं ही फार मोठी तपश्चर्या आहे. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियं. प्रिय बोलावं म्हणजे पारुष्य बोलू नये, म्हणजे कठोर बोलू नये. हितंचय. आणि आपण बोलल्यानंतर समोरच्याचं ते बोलणं हितकारक असावं, हिताचं बोलावं. असं जे बोलणं आहे याला वाचिक तप म्हणतात. वाचिक तप. साचा आणि मवा गले आणि रसा शब्द जैसे कल्लोळ अबोधाचे. असं माणसांनी बोलावं. हे वाणी वाचेचं तप आहे. पण वाणी करून आपण कठोर बोललो, दुसऱ्याला राही वाईट वाटत, दुसऱ्याला दुःख होईल असं जर बोललो तर ते पाप. असं कठोर बोलणं, खोटं बोलणं, वैशून्य म्हणजे चाहडी लावणं आणि दुसऱ्यावर अपवाद लावणं, अशा प्रकारचे 4 प्रकारचं वाणी करून पाप घडतं. म्हणजे मनाकडून घडणारी 3 पाप सांगितले, वाणीकडून घडणारे 4 पाप सांगितले. आता शरीराने घडणारी पाप सांगतो 3 प्रकारचे. असे 10 प्रकारचे पाप आहेत. मनुस्मृतीतले मनु भगवंताने सांगितले. शरीराने घडणारी पाप कोणते? शरीराने घडणारी अदत्तानाम उपादानम हिंसाचैव विधानतः परदारुपसेवाच शारीरम त्रिविधम स्मृतम. शारीरिक 3 प्रकारचा अशा प्रकारचं हे तप आहे. कसं म्हणतं? दुसऱ्याने आपल्याला वस्तू दिलेली नाही. अदत्तानाम उपादानम म्हणजे त्यांनी आपल्याला दत्त अदत्त म्हणजे दिलेली नाही. आणि अशी वस्तू त्यांनी दिलेली नसताना आपण ती उचलून घेणं म्हणजे चोरी करणं. चोरी करणं हे काही पाप आहे. पुन्हा हिंसाचैव विधानतः. हिंसा दुसऱ्याला त्रास देणं, दुसऱ्याला मारणं, जिवे मारणं, ठोकणं हे काय आहे? हे काय आहे? हिंसा आहे. हिंसा याला पाप म्हणतात. पण नुसतं हिंसा म्हणून चालत नाही. अविधानत शास्त्रानं त्याचं विधान केलेलं नाही आणि शास्त्राच्या विधाना वाचून जर हिंसा करत असेल तर पाप आहे. शास्त्राने यज्ञात बोकड कापाय सांगितलं नाही. शास्त्राचं विधान आहे, तिथं पाप नाही. चोरी करणाऱ्याला, दोष करणाऱ्याला, गुन्हा करणाऱ्याला राजाने ठोकायला पाहिजे, दंड द्यायला पाहिजे, सांगितलं विधान आहे. राजाने दंड दिला, मग राजाने हिंसा केली का? हिंसा केली नाही. ते पाप अविधानात हिंसा. शास्त्राचं विधान नसताना जर हिंसा केली तर पाप आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ठोकलं,
अभ्यास केला नाही बरोबर तर काय पाप थोडंच आहे. पाप आहे पाप नाही ते पुण्य आहे, पुण्य. देशाच्या सीमेवर सैनिक असतात आणि शत्रू आल्यानंतर गोळीबार करतात. पूर्वी धनुष्याने बाण मारायचे, तलवारीने मारायचे, कापायचे. म्हणजे हिंसा थोडी हिंसा आहे ती, पण ती हिंसा पाप निर्माण करत नाही. ते जर पाप असतं तर भगवंताने अर्जुनाला युद्धाला तयारच केलं नसतं. स्वधर्माचं आचरण करणं हे पाप नाही, मग ती हिंसा जरी असली तरी. तर असं हिंसाचे विधान आणि पुढं काय परदारू सेवाच परदारा म्हणजे परस्त्रीशी जर संभोग केला म्हणजे जर वेश्याशी संबंध केला तर हे शारीरिक पाप आहे. असे पापाचे 10 प्रकार आहेत. 10 कसलंही पाप असो, पापाने सगळ्या पाप कया भगवंताच्या नामाने हरी या नामाच्या उच्चाराने सगळ्या पापाच्या राशी नष्ट होतात. पण याच्यातही पुन्हा काही वेगवेगळ्या दृष्टीने पुन्हा पाप, उपपाप, महापाप असे प्रकार दिले. शारीरिक पाप, महापाप सगळ्यात मोठे जे पाप असतात. ब्रह्महत्या, सुरापानम, स्तेयम, दुर्वांगनागमः. ब्रह्महत्या केली, सुरापान, दारू पिणं महापाप आहे. ऐका, दारू पिणं काय महापाप आहे, महापाप. स्तेयम म्हणजे चोरी करणं, सोन्याची चोरी करणं. जर सुवर्ण चोरी केली महापापात मोठे. गुरुवांगनागमः, स्त्री अशा गुरूंच्या स्त्री बरोबर संगम केला तर ते फार मोठं पाप आहे. महापाप म्हणतात त्याला, महापाप. आणि 5वं महापाप जे 4 पाप करणारा जो आहे त्याच्या नुसता संगतीत राहिला, त्यानं काहीच केलं नाही. त्यानं ब्राह्मण मारला नाही, त्यानं चोरी केली नाही, त्याने दारू पिली नाही, त्याने कोणत्या एखाद्या गुरुच्या स्त्रीशी संगम केला नाही. पण हे पाप, या 4 पापांपैकी एक पाप करणारा जर कोणी असेल तर त्याच्या संगतीत जर राहत असेल तर त्याच्याबरोबर हा सुद्धा काय होतो, महापापी होतो, महापापी. असे पापाचे अनेक प्रकार आहेत. आणि ही सगळी पाप, सगळ्या या पापाच्या राशीच्या राशी हरीच्या उच्चारणाने नष्ट होतात. हरी उच्चारणी अनंत पापराशी जाती लयाशी क्षण मात्रे क्षणात ही सगळी पाप नष्ट होतात. वाल्मिकीने किती पाप केली होती. वाटा मारित होता, वाटा वाल्या नाव होतं त्याचं, वाल्या. आणि वाट मार्या करायचं काम करत होता. आणि पाप किती केले वाचलं नाही पण ऐकलंय. असं म्हणतात की त्यांनी वेद शास्त्र संपन्न द्विवेदी, चतुर्वेदी, त्रिवेदी असे जे ब्राह्मण असतात का नाही, वेद ज्याच्या मुखात आहे, जिवंत आहे, असे ब्राह्मण
एक मारला की त्याने एक खडा उचलून रांजणात टाकायचा. जो ब्राह्मण वेद शिकला नाही असा ब्राह्मण मारले तो ब्राह्मण बैठ नव्हता. म्हणजे वेदशास्त्र संपन्न असलेला ब्राह्मण शिवे मारला त्याने एक खडा रांजणात टाकायचा. असे त्यानं 7 रांजण बनलेले होते. वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण मारून म्हणजे किती लोक आत्महत्या केल्या होत्या. मग आता बिना वेदशास्त्र शिकलेले ब्राह्मण तर किती हल्ले असतात. मग ब्राह्मण एवढे हल्ले तर मराठी तेली गंधर्व सुधारण असे किती मारले असतील. काही त्याची गणतीच एवढं पाप करणारा तो वाल्मिकी. एवढं पाप करणारा तो वाल्मिकी. पण त्या वाल्याकडं औषध नाही पाप राहिलं. औषध नाही पाप राहिलं का नाही. कशाने गेलं भगवंताच्या नामाने. नारद भेटले आता त्याला सांगत नाही सगळी. नारद भेटले नारदाने उपदेश केला. नारदाने सांगितलं आता तू पाप करतो जेवढं पाप केलं तुला भोगावं लागलं हे सगळं त्याला समजून सांगितलं. त्याला मग अनुताप झाला आणि म्हटलं महाराज मग या पापाच्या नाशासाठी काय करू. या पापातून मुक्त होण्यासाठी मी काय करू. नामस्मरण कर. काय करू नामस्मरण. मन राम मन राम मन. मला त्याला राम म्हणता येत कारण आयुष्य मारा 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 मारा. तुला रामच म्हणता येईल मला म्हणताच येत नाही. भगवंताचं नाम मुखामध्ये येण्यासाठी सुद्धा काय लागतं पुण्य लागतं. जर आपल्या पदवी असेल संचितात असेल तरच देवाचं नाम आपल्या मुखात येत. अन्यथा येत नाही. त्या वाल्मिकीला रामच म्हणता येईल. एवढं पाप आपलं तेवढं तर नाही. एवढं पाप त्या वाल्मिकीनं केलेलं असताना सुद्धा त्याला राम म्हणता येईल. तुला काय म्हणता येत आहे. मला म्हणता येतं काय अडचण नाही. मला उलट रामच्या उलट काय मला 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 असं थांबू नको असं न थांबता म्हणायचं. ते न थांबता म्हटलं की मध्ये राम राम व्हायला होते. आणि मग पुन्हा ज्यावेळेला पाप जसं जसं जाईल मग तसं त्याला नामस्मरणही करता येईल. त्या नामचिंतनाने सगळी पापी निवृत्त झाली. सगळी नष्ट नावाने सगळी पापाच्या राशीची राशी नष्ट. काहीच पाप नाही. एवढा एका वाल्मिकीला प्राप्त झाला. प्रमाण वगैरे माहिती सगळ्यांना मागल्या संधीचे प्रमाण झालं वाटतंय. असे ते वाल्मिकी किती पापी होता. हे शास्त्राचं अध्ययन अध्यापन सगळं सोडून दिलं. धर्मपत्नीला सोडून दिलं. आई वडिलांची सेवा सोडून दिली. मुलं बाळ सगळी सोडून दिली.
वेदशास्त्राचं अनुष्ठान सोडून दिलं, सगळं सोडून दिलं, वेश्याच्या घरी जाऊन राहिला, चोऱ्या करायला लागला, वाटमाऱ्या करायला लागला, वेश्याच्या तिच्या संतोषासाठी वाटेल ते पाप करायला लागला. असा तो पापी असणार राजावे, पण त्याचा सुद्धा उद्धार झाला. त्याची पाप सगळी गेली. कशाने? भगवंताच्या नामाने. आजा मेळ उद्धरीला नामे येणे मोकळे. नामे नामे असं नाम हे पाप नष्ट करतं. ते मधुसूदन सरस्वती एक अद्वैत वेदांतामध्ये फार मोठे पंडित आहे. अद्वैत सिद्धी नावाचा त्यांचा ग्रंथ आहे. असं म्हणतात पंडित लोक की मधुसूदन सरस्वतीच्या बुद्धीची खोली फक्त सरस्वती मातेला कळते आणि सरस्वतीच्या बुद्धीची खोली फक्त मधुसूदन सरस्वती जाणतात. एवढे विद्वान ते मधुसूदन सरस्वती. पण त्या मधुसूदन सरस्वतींना सुद्धा भगवान श्रीकृष्णाविषयीच, भगवंताच्या सर्व रूपाविषयीच, पांडुरंगाविषयीच सुद्धा फार अंतःकरणामध्ये प्रेम होतं. पंढरपूरच्या दर्शनाला आले होते मधुसूदन सरस्वती. श्लोक आहे, माया पंथा पतिही मरत्या. श्लोक विन्यस्त हस्तोपि नितंब बिंबे धृत समाकर्षति चित्तवंती. यावेळेला पंढरपूर आले. पांडुरंगाचं ते सुंदर रूप पाहिलं. भगवंताने असं रूप दाखवलं, त्या रूपाने यांचं चित्त असं त्यांच्याकडून खेचून गेलं. परत निघाले, परत जावत नव्हतं, जर अंतर्गत नव्हतं, जावं लागतच. निघाले होते आणि ते कुठली तरी दिंडी पंढरपूरला निघालेली. आणि मग त्यांना उद्देशून या श्लोकाची रचना मधुसूदन सरस्वतीने केलेली. माया तपंता पती हिमरथ्या दिगंबर कोपी तमाल. आठवलं? दिगंबर कोपी तमाल नील. तुम्ही कुठे निघाले? यमा नदीच्या तीरावर पंढरपूरला निघाले. जाऊ नका तिकडं. का? कुणीतरी तिथं अतिशय निळा असणारा, काळा असणारा आणि उघडा बंब दिगंबरा, दिशा हेच ज्याचा अंबर आहे, म्हणजेच काय उघडा असलेला. ते उघडे काय उघडे पंढरपुराशी आले. भक्त कुंडली गेले गेले पुढे असं कुणीतरी आहे. कसा आहे? विन्यस्त हस्तो नितंब बिंबे. आपल्या नितंबावर, आपल्या कमरेवर तरी दोन्ही हात ठेवलेले आहे. धूर्त समाकर्षति चित्तवृत्ती. फार धूर्त आहे. आपल्या चित्ताच्या वृत्तीला तो आपल्याकडे आकर्षित करतो. जाऊ नका तिकडं. तुम्ही गेले की पुन्हा तुम्ही काहीतरी इकडच्या कामाचे राहणार नाही, असं सांगत होते. सांगायचं तात्पर्य हे होतं, मला त्यामध्ये आठवलं म्हणून सांगितलं. म्हणजे मधुसूदन सरस्वती त्यांना जरी ते वेदांत शास्त्रावर, अद्वैत शास्त्रातले ते अखंड पंडित असले तरी त्यांना सगुणाविषयीच, सगुण रूपाविषयीच, भगवान श्रीकृष्णाच्या रूपाचं खूपच प्रेम. आणि म्हणून त्यांच्या गुरुकडे गेले होते. सांगितलं की मला भगवंताच्या सगुण रूपाचं दर्शन करायचं, काहीतरी साधना सांगा. मग त्यांनी सांगितलं होतं की तो गोपाळ सहस्र नामाचे 1000 पाठ कर. 1000 पाठ झाले की तुला भगवंताचा सगुण साक्षात्कार होईल. झालं तरी 1000 नाही, 8 लाख गोपाळ सहस्र नामाचे पाठ केले. किती? तुम्ही सांगितलं होतं 1000 आणि यांनी किती केले? 8000 सुद्धा नाही, 1000 सांगितले होते. यांनी 8000 नाही, 8 लाख गोपाळ सहस्रनामाचे पाठ केले.
पण तरी देवाचा कसं साक्षात्कार झाला नाही. भांडण काय आहे? आपण जर कोणी सांगितलं आपल्याला की एवढं एवढं तुम्ही करा तुम्हाला देव भेटल आणि तेवढं केलं, महाराज त्या गुरुवरही विश्वास राहत नाही आणि त्या साधनावरही विश्वास राहत नाही. पण मधुसूदन सरस्वतीची श्रद्धा एवढं 8 लाख पाठ केले, 8 लाख, तरी सुद्धा गुरुविषयीची श्रद्धा ढळली नाही. आणि त्या साधनाविषयी त्या गोपाल सहस्रनामाविषयी असणारी श्रद्धा तरी ढळली नाही. आपलं काहीतरी चुकत असतं. नेमकं काय चुकतंय, काय भांडण काय होते? एवढे 8 लाख पाठ करून पुन्हा गुरुकडे गेले किंवा महाराज तुम्ही सांगितलं होतं मला 1,00,000 पाठ करायचे. हा 1,000 पाठ नाही, ते 8 लाख पाठ केले. अजून देवाचा साक्षात्कार नाही झाला. तुम्ही सांगितलं आहे तुला मी 1,000 सांगितली होती, 8 लाख कोणी सांगितली होती? मी सांगितलं होतं तसं नाही. पण मग आता 8 लाख केले होते, 1,000 झालेच की हो. मग 1,000 झाले मग सहदर्शन व्हायला पाहिजे होतं ना, मग झालं नाही. सांगितलं तू आज माझ्याकडे विश्रांतीलाच माझ्याकडे रात्री सांगितलं ते मधुसूदन गोमकर गेले असं मला. ते काही त्यांची त्या दिवसाचे पाठ करायचे होते, तिथं पाठ केले रात्री. मग विश्रांत झोपले आणि मग झोपल्यानंतर झोपले की त्यांना स्वप्न पडलं. स्वप्नात दृष्टांत झाला आणि जागे झाले. गुरुने सांगितलं होतं तू एवढे पाठ केले आणि तुला तरी भगवत साक्षात्कार होत नाही. का होत नाही ते तुला स्वप्नात दिसत नाही. मला येऊन सांग तू काय काय दिसते. स्वप्नात त्यांनी पाहिलं कळाली बघ महाराज तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने मला स्वप्नात दृष्टांत झाला. काय दिसलं तुला? नाही, माझ्या शरीरातून असे मोठे मोठे 8 पापाचे पर्वत निघून जाताना दिसले. काय गुरुने सगळं अंतर्दृष्टीने सगळं पाहिलं आणि मग त्याला सांगितलं तुला दिसत ते सगळं पापाचे 8 पर्वत. पापाचे कळप पळते पुढे ते तर आहेत, पण दुसरे कळप नाही, राशी नाही, पर्वत पर्वत पापाचे. किती? 8. दिसले तुला? 8च गेले का मग काय येतात दुसरं काही ते दुसरं काय नाही. आता पाप संपलं. हे पापाचे 8 पर्वत होते तुझे, तुझ्या दर्शनासाठी आडवे येत होते. पाप ठाकी हितार ते पाप तुला व्यवस्थित साक्षात्कार होऊ देत नव्हते. आणि त्या 8 लाख पाठांनी म्हणजे गोपाळ सहस्रनामाच्या 8 लाख पाठांनी हे 8 पर्वत नष्ट झाले. आता तुझ्या ठिकाणी पाप राहिलं नाही. आता तू 1,000 पाठ कर, तुला काय होईल? देवाचा साक्षात्कार होईल. आणि मग त्यांनी 1,000 पाठ केले आणि मग त्यांना काय झाला? भगवंताचा भगवान श्रीकृष्णाचा सर्व साक्षात्कार झाला. सांगायचंय काय? भगवंताच्या आता गोपाल सहस्रनाम काय विष्णू सहस्रनाम काय एकच. आपण गोपाल सहस्रनाम वाचलं हेच नाव त्याच्यात आणि त्याचा पाठ करायला सहस्रनाम वाढतं, विष्णू सहस्रनाम वाढलं तेच नाव त्याच्यात. फरक थोडाच आहे. नामात एवढी शक्ती आहे. पर्वतासारखी पाप सुद्धा नष्ट होऊन जातात. पर्वतासारखी पाप सुद्धा हरी उच्चारणी अनंत पापराशी जाती दयाशी क्षण मात्रे नामस्मरण जरी करत असलो
आपल्याला वाटतं की आम्ही येऊन नामस्मरण करतो, आम्ही चित्त स्थिर होण्याचा प्रयत्न करतो, देव भेटावा वाटतो, अंतर्मुख वृत्ती करून आम्ही देवात दिसावा प्रयत्न करतो, पण ते दिसतच नाही. का दिसत नाही? त्याचं सरळ सरळ कारण हे की आपलं पाप असतं. जोपर्यंत आपलं पाप जात नाही तोपर्यंत आपलं मनही स्थिर होत नाही, तोपर्यंत आपल्याला देवही दिसत नाही, काय फलही प्राप्त होत नाही. साधनेनं अगोदर पाप जातात आणि पाप गेल्यानंतर मग पुण्याची उत्पत्ती होऊन मग आपल्याला फल प्राप्त होत असत. पहिलं काम करताना पाप झालं. पाप कितीही पाप असू द्या, सगळे पाप जातात नाम. पहिला श्लोक म्हणून गेलो की असं पाप नाही जगामध्ये की ते नामाने जात नाही. पण एवढी संचितात अनेक जन्माची पाप असतात की कुशलाच नामाने नष्ट होतील. ते दृष्टांत असं अभंगाच्या द्वितीय चरणात. समरस झाली पैसे मामे केले जपता हरी. दृष्टांत देऊन सिद्ध केलंय ज्ञानोबाराय. काय दृष्टांत दिलाय? अग्नी आहे, अग्नी धड पेटलेला अग्नी. आणि त्या अग्नीशी जर वाळलेल्या गवताचा संबंध आला आणि मग ते गवत कितीही असलं, पर्वता एवढा जरी ठीक असला त्या गवताचा, कसल्या वाळलेल्या गवताचा, आणि त्याच्याशी जर अग्नीचा संबंध घडला, काय होईल? काय होईल? काही क्षणात तो अग्नी त्या सगळ्या गवताला काय करतो? जाळून राख करतो. राख सगळं गवत जाळून नष्ट करतो. मग हे जसं आहे तसं कितीही पापाच्या राशी जरी असल्या, पर्वतासारखी जरी पाप असली, त्या पापाचा नामाची संबंध आला, तो व्यक्ती नामस्मरण करायला लागला, मग त्याच्या ठिकाणी कितीही पाप असलं की त्याची त्या पापाची गत त्या गवतासारखी होऊन जाते. पैसे नामे केले जपता हरी. हरी जपता नामे पैसे केले. हरीचा जप केला की त्या हरीच्या नामाने त्या पापाचं तसं केलं जातं. कसं? अग्नी जसं गवताला करतो तसं. अग्नी गवताला काय करतो? जळून टाकतो. तसं नाम सगळ्या पापाला काय करतं? जळून टाकतं. दोन अग्नी वेळी समरस झाली पैसे नामे केले जपता हरी.
जो मंत्र आहे, हरी 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 हा जो मंत्र आहे, हा मंत्र आहे महाराज. मंत्र, याला मंत्र कशालाही मंत्र नाही म्हणत. मंत्राचंही लक्षण आहे काय? मननात येते यस्मात तस्मात मंत्र पैकी दिला. ज्याचं मनन केल्यानंतर, ज्याचं चिंतन केल्यानंतर जे जीवाला तारत, तारून नेत असं जे आहे त्याला काय म्हणतात? मंत्र म्हणतात. मंत्र मननात येते यस्मात तस्मात मंत्र पैकी दिला. आणि हरी या नामाचं जर आपण चिंतन केलं, स्मरण केलं, तर हे नाम आपल्याला तारतं. म्हणून हा मंत्र आहे. मंत्र आधार मंत्र आहे, सखोल आहे. याचं फल हे अनंत पटीनं प्राप्त होत. म्हणून आधार. आणि काय फल आहे? पळती भूत बाधा भेने ते. या मंत्राच्या उच्चाराने भूत बाधा भिवून पळते, जवळ येत नाही. या मंत्राची ही शक्ती आहे. म्हणून बघा तुम्ही, ही काही लोक भूत सगळे लोक मानित नाही, पण आहे मानावं लागतं. कारण भूत ही एक योनी आहे. जो व्यक्ती मरताना एखाद्या वस्तूविषयी, एखाद्या व्यक्तीविषयी खूप अंतःकरणात आसक्ती ठेवून मिळाला, किंवा एखाद्या विषयीचा खूप द्वेष आणि त्याला मारण्याची भावना तीव्र ठेवून जर गेला, तर तो असा व्यक्ती अशा या पिशाच्य या भूत योनीचा स्वीकार करतो. आणि मग त्या व्यक्तीला त्रास देतो. भूत योनी मानवीच लागते. भगवंतांनी सांगितले, भूतानी यांती भूतेच्या यांती मध्या जिनोभिमा. भूतानी यांती, भूतेच्या भूतानी यांती. भूताची पूजा करणारे भूतांना प्राप्त होतात. म्हणजे भूत योनी आहे, भूत असतात, पण ते व्यक्त नसतात, ते दिसत नाही. दिसले तरी सगळ्यांना दिसत नाही, ठराविक लोकांना ते दिसतात. भूताविषयीच नाही कीर्तन, पण हा विषय आपण सांगतोय की एक भूत असतात. आणि हे भूत काय करतात की आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी एखाद्याला झडपतात. आणि मग त्याला झडपलेला असतात, त्या व्यक्तीला त्रास देतात, त्याच्याकडून आपली इच्छा पूर्ण करून घेत असतात. अचूक तात्मे असतात भूत. आणि मग बहुतेक लोक या भूतांना घाबरतात. असतातही तसे भीतीदायक असते. पण मग भगवंताच्या नामाने ही भूतांची बाधा नष्ट होते. ही भूतच पळून जातात. पूर्वी असं शेतात वगैरे जायचं असलं तर अंधार असला, असा थोडासा अडचणीचा रस्ता असला, कोणाची तरी गेला की कोणाची माणसं असतात, मग तिथे गेलं कोणाला आठवत नाही. पण अशा संकटाच्या वेळी, अडचणीच्या वेळी, अंधारामध्ये आणि असा मसलवाट्यातून जाताना, अमावस्येच्या रात्री जात असताना माणसाला भीती वाटायला लागली की माणूस काय करतो? देवाचं नाम स्मरण करतो. का करतो? कारण त्याला माहिती असतं की नामाने होतं घाबरतात आणि दूर पडतात. म्हणून तर नाथ महाराजांनी म्हटलेलं आहे, जे देवाचं नाव घेत नाही त्याला म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे? काय माये गेली भूतापाशी. कारण भूताची अवकाश असेल तर मग त्याला नाम जमत नाही ना. ते नाम म्हटलं की लांब लांब पडतो. भूताला नाम जमत नाही, नामाची भीती वाटते त्याला. नाम घेणाऱ्याच्या जवळ ते येत नाही भूत. आवाज मारत ना, पण तो लाखे जागा होती, जागा
त्यांनी एक कथा आठवणी सांगतो तुम्हाला कथा भूताची. आता आपल्याला काही भूत कधी दिसलेलं नाही पण ऐकलेलं असं की पंढरपूरचे ते पोळ्याचे वगैरे लोक आहेत ना ते आंबाबाईचे भक्त आहेत. पांडुरंगाचं तोंड कोणी करताना माहित नाही पण तिथं ते तुळजापूरला पायी जातात नवरात्रामध्ये आणि मग अशी काही असे दोन जात होते पायी आणि असे पायी जाता जाता असे जण होते. एक जण असा बाथरूमला जायचं म्हणून असा एखाद्या फारेस्ट मध्ये बसला. फारेस्ट लागतात ते जंगल ते सरकारी जंगल असतं ते बसलं त्याच्यात पुढं अशी एक मुलगी दिसली. आता हे मुलगीला लागणारच होते सगळे चवळ मुलगी होती सुंदर होती ती त्याला बोलवायला लागली. त्याच्या घरात कवड्याची माळ होती. आता तो काही माळकरी नव्हता. आता आबाबाईला निघालेला होता म्हणून त्यांनी त्या कवड्याची गळ्यात माळ घातलेली होती आणि तो चालला होता त्या मुलासोबत आणि त्यांनी ती काय गरबात वगैरे केली त्यांना आणि ती दिसली त्याला ती बोलवायला लागली इकडे म्हणून. आता येतो ते गोरडी पिठे हिरवाचा जसं कसं भागवत तसं ते भागवून गेलं ते चाललं त्याच्याजवळ तिच्याजवळ गेल्यानंतर जवळ आल्यानंतर त्याचं लक्ष त्या माळेकडे गेले. कवड्याची माळ तू हे थांब ती म्हणे बघ आपण दोघं लग्न होतो आणि तुला मी काहीच कमी पडू देत नाही. जेवढा पैसा लागला ते काय लागला त्याने सांगितलं का मला घडलेली घटना इथे तुला काही कमी पडू देत नाही. माझ्या जवळ असेल फक्त ती माळ काढून टाक. मध्ये गेला आतमध्ये गेला त्याला कोणी दुसरं म्हणत नव्हता काही नव्हतं एखादा होता आणि ती माळ काढून टाक म्हटल्यानंतर त्याला थोडा संशय आहे. संशयात आहे कोणीच नाही आणि याला माळीची कवळ एवढी भीती वाटायला लागली. त्याला थोडस वाटलं काहीतरी त्याने माळ काय काढून टाकली तसाच जवळ चालला. मग तो जवळ चालला की अशी माग माग पडायला लागली आणि मग त्याला मग निश्चय झाला त्याला घाबरत फुटला आणि मग त्यांनी मोठ्याने फक्त आंबाबाईचा गजर केला आणि असं म्हटला ना ती अशी चिप 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 पळाली म्हणजे ती पुन्हा दिसलीच नाही त्याला. म्हणजे सांगायचं काय आंबाबाई काय पाठवलं काय सगळे देवाची सगळं देवता एकच आहे. देवाचं नाव घेतलं की ते भूताला जमत नाही. चिंचिंगाट पळून जातात भूत पळती भूत बाधा साडेसात पर्यंत चाललंय ते आपले ते का राजेंद्र दाजी त्यांच्या दोन्ही कथा ऐकली होती. भगवंताच्या नामस्मरणामध्ये किती शक्य असते. नामस्मरण ऐकल्यावर कुठे प्रतिघात मिळत नाही. नामस्मरण जो करणारा आहे त्याने नामस्मरण सोडून जरी दिलेलं असलं तरी त्याच्या समोर यायची ताकद त्या भूताची होत नाही. असाच माणूस नामस्मरण करणारा वेदशास्त्र संपन्न असणारा त्रिकाल संध्या करणारा गायत्री मंत्राचा जप करणारा भगवत नामस्मरण करणारा असा तो व्यक्ती आणि काय त्याला सगळं वेदशास्त्र संपन्न होता सगळं होतं सगळ्या गोष्टी होत्या पण त्याला वाटायला आपण सिद्ध्या प्राप्त कराव्या सिद्ध्या मिळवाव्या. हे लोक चमत्कार करायचे ना आगामी लोक हे चमत्कार करतात. तांत्रिक काहीतरी प्रयोग करून थोडाफार चमत्कार केला की माणसाचं मन तिकडे आकर्षित होतं. आपण इतके दिवस सगळं पालमार्ग करतोय हे सगळं अनुष्ठान करतोय किती दिवसापासून काहीच आपल्याला काही हातात काही मिळत नाही. आपण काय करावं काहीतरी सिद्ध्या प्राप्त करा.
अशा काही सिद्ध्या प्राप्त होईना म्हणून त्याला वाटलं की आपण हे सगळं सोडून द्यावं आणि तांत्रिक विद्या शिकावी. म्हणून तो तांत्रिक गुरुला शोधित होता. म्हणजे साधेपणे तो आगोई तांत्रिक म्हणजे आगोई गुरुला शोधित होता. आणि त्याचा काही विश्वास बसला नाही त्याच्यावर, त्या ह्याच्यावर हे काय म्हणतो इतक्या वर्षापासून आपण हे करतोय, एवढं भगवंताचं नामस्मरण करतोय, रात्रंदिवस काहीच मिळालं नाही म्हणतात ते दिवस सोडून जातो. आणि असं एके दिवशी रस्त्याने जात होता. रस्त्याने जाता जाता असं एक झाड होतं, उंच झाड, आणि त्याच्यावर माणूस बसलेला होता. तो तोडीत होता फांदी, आणि ती फांदी तोडता तोडता त्याच्या हातात 2-3 कोरड खाली पडली. आणि नेमका त्यावेळेला हा पंडित तिथून चाललेला शिंजी होती. ओ पंडितजी, ओ पंडितजी, ओ पंडितजी, तेवढी कोरड द्या ना. त्याने ती कोरड एवढे उंच आहे हा, 25-30 फूट उंच, आणि म्हणतो कोरड खालून कोरड कशी द्यायची जातात, तुम्ही उचला तरी हात वर करा. मग त्यांनी असं कोरड उचलून हात वर केला. 30 फुटावर तिथं वर बसलेलं त्यांनी हात खाली केला, त्याच्या हातातून कोरड घेतली. सावध राहत असे माणसं एवढ्या उंचावर तरी हात एवढ्या उंचावर एवढा लाभ हात केला तरी खाली. मग तो पुढे गेलाच नाही. ते म्हणजे कोण आहात तुम्ही, आणि तुम्हाला हे कसं काय जमतं, एवढा चमत्कार कसं काय तुम्हाला जमला. मग त्यांनी सांगितलं मी आमकाय मी आमची साधना केली, तमकी साधना केली नाही म्हणे, मग मला शिष्य करून द्या, तुम्ही माझे बरोबर मला या सगळ्या विद्या शिकायच्या. तुम्ही मनाची सेवा करायला मी तयार नाही, मला तुमचं शिष्य करून द्या. त्याचा शिष्य होय तुम्ही पहिलं म्हणा जाणून काढून टाकलं, तिथं जाणून शिडी काढून टाकी शिडी काढून हे काम कर, संसार केला, हे विचार केला, त्याला सगळं भ्रष्ट केलं. त्याला वेदाचा अध्ययन, अध्यापन, शास्त्राचं सगळं अनुष्ठान, आईवडिलांची सेवा, अतिथी सेवा, गुरुची सेवा, हे सगळं सोडून आणि असा भ्रष्ट झाला. पाप करू लागला, भक्षण करायला लागला, अपेय पान करायला लागला, सगळं असं भ्रष्ट होऊन गेला. आणि मग त्याला ती सिद्धी प्राप्त करायची. अमावस्येच्या रात्री मसन वाट्यात जाऊ, एकटी असं पेल खालून काढायचं, त्याच्यावर बसायचं. म्हणजे मला येत नाही बरं का सांगितलं ते सांगतो तुम्हाला. आणि त्याच्यावर बसून येण्या अगोदर काही मंत्र सिद्ध केलेले होते, ज्या गुरुंनी सांगितले होते ते मंत्र सिद्ध केलेले, ते त्याच्या मुलावर बसून त्या रात्रीमध्ये त्यांनी त्या मंत्राचा जप करायचा. आणि मग तो प्रेतात्मा, तो दुरात्मा मग तिथं येईल आणि मग तो तुला सिद्धी देईल, असं गुरुंनी सांगितलं होतं. मग त्याने गुरुच्या त्या आगोरी गुरुच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ते करायचं ठरवलं. अमावस्येला तो गेला मसनवाट्यात, वेद काढलं, भूत बसल्यावर ते मंत्र जप करायला लागला. ते भूत आलं, येऊन म्हणायला लागलं की अरे बाबा मी पसंत नाही तुझ्यावर, तुला काय हवंय, कोणती सिद्धी हवी आहे तुला, मी द्यायला तयार आहे, माग, मी पसंत नाही, माग, तुला काय हवंय. त्याला वाटलं कोण बोलतोय, काय बोलतोय, त्याला काही समज काही. त्यामुळे तू कोण आहे, तिने सांगितलं तू ज्याच्या उद्देशाने तो हे सगळं करतोस तोच मी आहे, मी सांगतो तुला काय हवंय ते, माझ्या समोर या ना. तुम्ही समोर नाही येऊ शकत, नाही म्हणे मग तुम्हाला द्यायचं असेल तर माझ्या समोर यावं लागेल. समोर नाही येणार, तुम्हाला द्यायचं नसेल तर देऊ नका. नाही म्हणे तू आता हे जप केलं, आता केलं, त्यावर तुला मागावं तर लागेलच. तसा तुला आता दिल्याशिवाय मला जाता येत नाही. तू माग, काय हवंय ते माग, मागून घे.
त्यामुळे तुम्हाला द्यायचं तर माझ्या समोर या, मला प्रगट व्हा, तुम्हाला पाहायचंय, मग तुम्हाला मी मागेन. तुम्ही येणार नाही, बरं नका, तुम्हाला यायचं नाही ना, नका येऊ समोर, पण एवढं सांगा माझ्या समोर काय येत नाही. मग त्यांनी त्या भूताने सांगितलं, यमन म्हणजे तू या आगोरी गुरुकडे येण्याच्या अगोदर तू वेदशास्त्राचा अध्ययन करत होता, तुझं उपनयन झालेलं होतं, तू स्नान संध्या करत होतास, गायत्री मंत्राचा जप करत होतास, भगवंताचं नामस्मरण करत होतास, आणि ह्या भगवंताच्या नामस्मरणाने गायत्री मंत्राच्या जपाने तुझ्या ठिकाणी जी ऊर्जा आहे, तसं तर तू अभक्षभक्षण केल्यामुळं, सगळं निंद्यकर्म केल्यामुळं ती कमी झाली, पण जे काही थोडीफार अजून तुझ्या ठिकाणी ती ऊर्जा आहे, त्या ऊर्जेच्या योगानं मी तुझ्या समोर येऊ शकत नाही. जर तुझ्या समोर आम्ही आलो तर तात्काळ आम्ही जळून जाऊ. एवढी ऊर्जा, एवढी शक्ती तुझ्या दृष्टीत आहे असं सांगितलं. आणि मग त्याला पश्चाताप झाला, वा, एवढी शक्ती, एवढी पावर आपल्या ठिकाणी असताना हे असल्या छानछूट अशा प्रकारच्या या विद्येच्या आणि या चमत्काराच्या मागे लागून आपण सगळे भ्रष्ट झालो. मग त्यांनी सांगितलं, जा आता मला तुझ्याकडून काहीच लागलं नाही. मग त्यांनी त्याला मागितलं नाही, पण ते असं असतं की ते त्याला आल्यावर मागावं लागतं. मग त्यांनी त्याला त्रास दिला, ते बेशुद्ध होऊन पडला. गुरुने नंतर त्याला सावध करण्यासाठी 2-4 दिवस लागले, पण त्यांनी मागितलं नाही त्याला. का? कारण भगवंत नामासारखी शक्ती कशातच नाही. भगवंताचं नामचिंतन करणारा जो व्यक्ती आहे, त्याच्या दृष्टी समोर सुद्धा भूत येऊ शकत, त्याची ताकद नाही समोर यायची. पळती भूत बाधा म्हणजे नामात एवढी कशी काय शक्ती आहे? कारण हे नाम ज्याचं आहे तोच समर्थ या भगवानाच्या शेवटच्या चरणात सांगितलं. ज्ञानदेव माने सगुण हरी माग
म्हणे हरी माझा समर्थ. हरी या देवाचं नाव आहे. असं हरी म्हणजे भगवान तो समर्थ आहे आणि तो समर्थ असल्यामुळं त्याचं नामही समर्थच आहे. कारण नाम नामीचा काय आहे, अभेद अशा प्रकारचा आहे. असं नामही समर्थ आहे. त्या नामाचा नामी असणारा हरी तोही समर्थ आहे. आणि त्याचं स्वरूप जे आहे त्याच्या स्वरूपाच्या बाबतीत उपनिषदालाही अजून वेळ लागत नाही. त्याचं स्वरूप कळत नाही. वेद जाणून गेला वेदालाही तो समजत नाही, कळत नाही. ज्ञानदेव म्हणे हरे माझा समर्थ न कळवे अर्थ उपनिषदा. हरी हरीचं स्वरूप वा हरी या नामाचा अर्थ उपनिषदालाही अजून कळला नाही. असं न कळवे उपनिषदा हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी हरी शिवा. बरोबर आहे.